सकाळची वाजलेले आहेत 5:15 आणि गाडी बघा फुल रेडी आहे, कारण की मी वेद आणि मम्मी इथून निघणार आहोत. आम्ही जाणार आहोत सिल्लोडला, म्हणजे सर्वेसची पण सगळी फॅमिली आहे, तर ते अंधेरीवरून निघणार आहेत आणि आम्ही इथून बोईसरवरून. तर आमचा मीटिंग पॉईंट आहे इगतपुरी. तर आता आम्ही 5:15ला सकाळी निघतोय, ते पण ऑलमोस्ट निघालेच असतील. तर असं आमचा 5 वाजता निघायचा प्लॅन होता. 5:20 झालेले आहेत, थोडे 5:15 नाही 5:20 मिनिटं उशिरा झालेले आहेत आम्ही. पण ठीक आहे, अशा वेळेस ते होतच काही ना काही, कारण की सकाळी थोडंसं जेवण वगैरे पण आम्ही बनवून घेतलेलं, पोळी भाजी वगैरे, म्हणून थोडासा उशीर झाला. तर ही बघा गाडी फुल रेडी आहे. आता गाडीची तुम्हाला एकदा डिकी दाखवतो कशी फुल भरलेली आहे ती. ही बघा गाडीची आपल्या डिकी, कसं सगळं सामान फुल भरलेलं आहे. चटई, बॅग 3 आहेत, प्लेट आपल्या जेवायला लागतील त्या, इकडे सगळी पिशवी, हे माझ्या ब्लॉगिंगचं सामान, गोप्रो विप्रो, हे आपले ब्रश बिश काय काय आहे ते सगळं. तर आता आम्ही इकडून निघू आणि जवळजवळ 2-2.5 ते 2.25 तासामध्ये आम्ही इगतपुरीला पोहोचू, कारण की एकदम सावकाश जायचं आहे, का आपल्याला घाई नाही आहे, पुढे जाऊन काय रेस लावायची नाही. तर एकदम सावकाश जाऊ, इगतपुरीला पोहोचू आणि तिकडून समृद्धी एक्सप्रेसवेवरून आम्ही जाणार आहे सिल्लोडला. तर आता चला निघूया इकडून आणि तुम्हाला पुढे पण भेटवतो, कारण की आता तर मी जास्त व्लॉग करणार नाही आहे, अंधार आहे टोटल. डायरेक्ट आपल्या इगतपुरीलाच ब्लॉग माझ्यामध्ये मी सुरू करेन. तर चला आता नंतर भेटूया. हे बघा गाडी आता सकाळी चालू केलेली, RPM 1,500च्या वर गेलेला ऑलमोस्ट, कारण की खूप थंडी आहे. जवळजवळ 18-17 असा डिग्री काहीतरी आहे टेम्परेचर इकडे. आणि बघा CNG पण फुल आहे, पेट्रोल पण ऑलमोस्ट अर्धी टाकी आहे आणि गाडीचं किलोमीटर आहे 2016. तर आता बघूया राऊंड ट्रिप आपली किती लावते. जवळजवळ माझ्यामध्ये 800 ते 900 किलोमीटर सहज होऊन जाईल, 900 किंवा 1000, ऑलमोस्ट 1000 किलोमीटर होऊन जाईल. तर चला आता इथून निघूया, डायरेक्ट इगतपुरीला भेटू. आता वाजलेले आहेत सकाळचे एक्झॅक्ट 9:30 आणि आम्ही पोहोचलेलो आहे इगतपुरीला. हे बघा ग्रीनलँड फॅमिली रेस्टॉरंट, इकडेच मी सर्वेशला लोकेशन दिलेली की पहिला आपला मीटअप इकडे करू म्हणून. आता सगळ्यांना एकेकांना भेटवतो. तर बघा सर्वेश आहे, ही बघा भाग्या, संदीप काका आहे का, आहे का. आता पहिले वॉशरूमला जाऊ, चांगलं फ्रेश वगैरे होऊ, मग काय तो नाश्ता करू. हॉटेलमध्ये गर्दी बघा, फुल गर्दी आहे. हे बघा मी मागवलेत पोहे, कांदा पोहे, एक घास मी खाल्लेला आहे. सर्वेशनी मागवलंय मिसळ पाव. पोहे मी जवळजवळ 4 ते 5 वर्ष आधी ते खाल्लेले, खूप मस्त होते. आता काय मजा नाही एवढी, काही खास नाही, ठीकठाक लागत आहेत. आम्ही मिसळ मागवली, त्याच्यानंतर पोहे मी घेतलेले, दीपा मावशीनी मेदूवडा, वेदनी मसाला डोसा. या सगळ्यांमध्ये फक्त आणि फक्त मिसळ चांगली होती. आणि त्याच्यानंतर हा चहा 1 नंबर आहे. बाकी सगळे आयटम एव्हरेज पण नव्हते, त्याच्या पण खाली होते असं समजा. आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता वाजलेले 10:15 आणि इथून 260 किलोमीटर आहे सिल्लोड, 260 किलोमीटर. आणि समृद्धी एक्सप्रेसवे असल्या कारणाने आम्हाला फक्त किती 3 तास न दाखवत आहेत, 2.5 ते 3 तास दाखवत आहेत. म्हणजे एवढा समृद्धी एक्सप्रेसवेचा आम्हाला फायदा होईल. नाहीतर जर पहिले जर समृद्धी एक्सप्रेसवे नव्हता तेव्हा सगळं काय काय आपलं मधले एरिये सगळे करत जायला लागायचं, असा त्रास असायचा. आता समृद्धी एक्सप्रेसवे टोल भरायचा आणि सटासट निघायचं. 90-100ला तर सहज गाडी चालते, असं आहे. तर चला आता इथून निघूया आणि जाऊया डायरेक्ट सिल्लोड. दोघांनी आम्ही कार इकडे पार्क केलेली आहे, ही माझी, ही सर्वेशची, आणि ते समोर आहे ते हॉटेल ग्रीनलँड फॅमिली रेस्टॉरंट. आता इथून निघतोय, 3.5 तास दाखवतात सिल्लोडला. आणि आम्ही समृद्धी एक्सप्रेसवेवरून एक्झिट घेऊ लेफ्टला सिल्लोडला जाण्यासाठी. त्याच्यानंतर एक्झिट घेतल्यानंतर आम्ही तिकडे तर गाव लागणार आहे एक्झिट घेतल्यानंतर. मग तिकडे एखादा आम्ही झाड बघू चांगल्यापैकी आणि मस्त तिकडे खाली बसून सावलीमध्ये घरून आम्ही जे जेवण आणलेलं आहे ते जेवू आणि मग पुन्हा जाऊ सिल्लोडला, कारण की ती मजा पण एक वेगळी आहे, तो एक्सपिरियन्स आपण घेतला पाहिजे. तर असं आहे. आता तिकडे निघू आणि बघू आपण कसा समृद्धीचा एक्सपिरियन्स आहे, कारण की माझा पण कार घेऊन तर पहिल्यांदाच माझा एक्सपिरियन्स आहे. इगतपुरीच्या आधी जो घाट लागला आपल्याला कसाऱ्याचा, तो तर मी दाखवलं नाही. म्हणजे इतकी विचित्र ट्रॅफिक होती, मला एवढी भीती वाटत होती गाडी ठोकतो की काय असं झालेलं माझं, कारण की मी पण पहिल्यांदाच चालवत होतो घाटामध्ये, म्हणून एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होता. आता बरोबर वाजलेले आहेत 11:30 आणि 1.25 तासानंतर आम्ही डायरेक्ट गाडी थांबवलेली इकडे. आता हा एरिया कुठला आहे तो मला माहिती नाही एक्झॅक्टली, समृद्धी एक्सप्रेसवेवरच आहेत आम्ही अजून. आणि
म्हणजे अक्षरशः कंटाळा आला, पाय असाच्या असा ठेवून मला 80 ते 90 एवढं कॉन्स्टंट स्पीडला कंटिन्यू चालवतोय मी. माझ्या गाडीला ऍक्च्युली क्रूज कंट्रोल पण नाही, म्हणून एवढा कंटाळा आलाय, पाय दुखायला लागलाय माझा उजवा. एवढं कंटाळवाणं काम आहे समृद्धी, पण मजा पण येते एकदम. काय कोण मध्ये येतच नाही. फक्त मी जवळजवळ आतापर्यंत 80 ते 90 किलोमीटर कव्हर केलं. 80-90 केलं असेल ना किलोमीटर आपण. 80-90 किलोमीटर मध्ये फक्त मी एकदाच गिअर डाऊन केला, म्हणजे 5व्यावरून 4थ्यांदा घेतला. मध्ये एक स्विफ्टवाला होता, तो इकडून तिकडून अशी काहीतरी त्यांनी केली आणि मला पण आणि दुसऱ्याला पण अशी लागता राहिली ती गाडी. तर म्हणून फक्त एकदाच मी एक गिअर डाऊन केलेला. बाकी कंटिन्यू टॉपवर गाडी चालते. 80-90. मी जास्त पळवत पण नाही, 90च्या वर नेत पण नाही. आणि हा बघा, हा पेट्रोल पंप आहे. इकडे आम्ही थांबलोय कारण की आम्हाला पाण्याची लागली तहान मजबूत एकदम. मला तर घसा सुका पडलेला माझा, म्हणून पाणी महत्वाचं होतं, म्हणून आम्ही घेतलंय हा ब्रेक. तर आता जाऊ, पाणी पिऊ, 2-2 बाटल्या गाडीत टाकू आणि मग पुन्हा जाऊया आपल्या डेस्टिनेशनला. आमचं पाणी पिऊन त्याच्यानंतर वॉशरूमला तर गेलोच नाही. त्याच्यानंतर चहा पिऊन झालेला आहे. चहा एकच कप घेतला, ठीकठाक चहा होता. आणि आता पुन्हा इथून निघतोय सिल्लोडला. ॲक्च्युली मी हा ब्रेक कशासाठी घेतलेला मुद्दाम, एक तर पाण्यासाठी आणि मला गोप्रो माझ्या कारवर लावायचा आहे सक्शन माउंटनी, म्हणून मी थांबलेलो आहे हा गोप्रो लावण्यासाठी. तर आता गोप्रो लावतो ते तुम्हाला दाखवतो. हा बघा, मी असा लावलेला आहे गोप्रो गाडीच्या फ्रंट काचेवर. हे बघा, असा दिसत असेल तुम्हाला. हा असा लावलेला आहे. हा माझा सक्शन माउंट आहे. हा बघा, अजिबात हलत नाहीये. इकडे गोप्रो आणि त्याला एक्स्ट्रा सेफ्टी म्हणून हे मी बांधून ठेवलेलं आहे, म्हणजे जरी पडला तरी तो तिकडेच राहील, तो कुठे जाणार नाही. तर आता तुम्हाला ह्याच्यानंतर जो दिसेल तो असेल गोप्रो मधून घेतलेला टाइम लॅप्स. आम्ही फायनली समृद्धीवरून एक्झिट घेतलेला आहे. जळगावचा एक्झिट आहे, ऍक्च्युली जळगावचा एक्झिट. आता वाजलेले आहेत 2:15 आणि आम्ही सिल्लोड पासून 40 किलोमीटर आधी थांबलेलो आहे, कारण की इकडे मला मिळाला CNG पेट्रोल पंप. तर इकडे CNG फुल केलेला आहे. इथे CNG महाग आहे, जवळजवळ 95 रुपयाच्या आसपास CNG, आणि आपल्याकडे 78 रुपये CNG. एवढा महाग आहे इथे, कारण की तिकडून इकडे येता मग कसं कॉस्टिंग थोडंसं वाढत जाते, म्हणून लांब आहे इकडे, म्हणून महाग आहे इकडे. तर असं आहे सगळं. गाडी एकदम मस्त चालते, फटाफट एकदम, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता जवळजवळ 40 किलोमीटर बाकी सिल्लोडसाठी. पण आम्ही आता मध्ये शोधतोय एखादा स्पॉट जेवण आपलं जेवायला. तर बघू, आता चांगला मिळाला तर थांबू आणि मस्त योगी जेवू आणि मग जाऊ पुन्हा पुढे हॉटेलला. आता वाजलेले दुपारचे 2:45 आणि आम्ही अजून सिल्लोड पासून 25 किलोमीटरच्या आसपास लांब आहोत. आणि आम्ही एक असं रस्त्यावर आम्हाला छोटंसं टपरी जशी दिसली, ढाबा, तिकडे आम्ही थांबलेलो आहे. त्यांचं एक टेबल हे रिकामच होतं, म्हणून आम्ही थांबलो आणि त्यांना विचारलं की इकडे आम्ही आमचं जेवण जेवू शकतो का. तर ते बोलले ओके जेवा, काय प्रॉब्लेम नाही. आणि मेन म्हणजे त्यांच्या इकडे बघा काय मिळतात, एकदम फ्रेश केळ्याची वेफर. ते तिकडे तळायला पण लावले आहेत, नंतर तुम्हाला दाखवतो कसे आहेत. एकदम भारी, एकदम मस्त लागतात, एकदम फ्रेश आहेत. आणि जस्ट म्हणजे घेत आहेत, तिकडे टाकतात आणि डायरेक्ट देत आहेत. हे बघा साईज बघा अशी मस्त आहे. आणि आता जेवायला काय काय आणलेलं ते पण दाखवतो. हे बघा, सध्या जेवणात आमच्या आहे पोळी, बटाट्याची आपली भाजी, काचऱ्या आणि पातीचा कांदा. त्याच्यानंतर एकदम फ्रेश मुळे पण आहेत जे घरून आणलेले. आणि हा बघा, हा दीपामावशीने बनवलेला आहे मसाले भात. एवढं सगळं आहे आणि लोणचं पण आहे. आणि इकडचे एकदम फ्रेश घेतलेले केळ्याची वेफर. सगळं जेवू मस्त आणि जाऊ डायरेक्ट सिल्लोडला, डायरेक्ट हॉटेलवर. हे बघा, आमचं सगळं जेवून झालेलं आहे. सर्व जेवतोय अजून. आणि आम्ही 5 कप चहा सांगितला जेवल्यानंतर. आणि एवढा भारी चहा आहे, कमी गोड त्यांना खास स्पेशल बनवायला सांगितलं. आणि खूप भारी चहा आहे, म्हणजे एकदम भारी चहा आहे. काय आता मजा आली चहा पिऊन, असं झालं. जेवल्यानंतर चहा पितो. आता इकडून निघू. 25 किलोमीटर सिल्लोड आहे, जवळजवळ लागेल अर्धा ते पाऊण तास. फायनली वाजलेले आहेत 3:45 आणि आम्ही पोचलेलो आहे तिथे सिल्लोडला, जिथे आम्ही हे हॉटेल बघितलं. ॲक्च्युली हे हॉटेल नाही आहे, हे आहे लग्नाचा हॉल टाईप. इकडे लग्न वगैरे लागतात, लग्न असे कार्यक्रम काहीतरी. हे बघा, समोर एक मोठी जागा आहे, मांडव जसा कवर असतो तो, तिकडे समोर स्टेज. इथे पण सेम तसंच आहे. आणि हे बघा, ही राहण्याची प्रॉपर्टी आहे. तिथेच आम्ही आता जातोय रूम बघायला. आधी रूम तर बघू कशी आहे, कारण की इथे ते सरळ बोलले पहिल्यांदा चहा, पाणी, कॉफी, नाश्ता, जेवण काही मिळत नाही. कारण की इथे फक्त लग्न जेव्हा कार्य असेल तेव्हा तिकडे सगळं जेवण वगैरे बनते, असं नॉर्मल बनत नाही.
तर आधी म्हणून रूम बघू, रूम जर आवडली तर ठीक, आणि मग कसं तरी आपण मॅनेज करू, बाहेर वगैरे जाऊन करू शकतो आपण, रूम मेन चांगली मिळाली पाहिजे. असं पण आम्ही जेवणार इथे नव्हतोच, बाहेर काहीतरी ज्या आपण एरियात जातो तिकडचं स्ट्रीट फूड किंवा जे काय फेमस असेल ते ट्राय केलं पाहिजे, असं आहे माझं म्हणणं. आता बघू काय इकडे आहे फिरायला किंवा खायला. आता वाजलेले संध्याकाळचे 5 आणि आम्ही तिकडे मागे तुम्हाला मी मगाशी हॉटेल दाखवलं जे, तिकडे आता आम्ही राहत नाही आहोत. आम्ही दुसरीकडे एक हॉटेल बघितलंय, म्हणजे संदीप काका सर्वेश वगैरे गेलेले शोधायला, कारण की तिकडे म्हणजे कसलीच सोय नव्हती, जेवणाची नाही, चहा नाश्ता काहीच, पाणी बिणी पण नाही. तर म्हणून आता संदीप काका सर्वेश एका दुसऱ्या ठिकाणी गेले, तिकडे एक हॉटेल बघितलंय. आता तिकडे चाललोय आम्ही, तर तिकडे डन केलेलं आहे एकदम फायनल. तर आता तिकडे जाऊया मस्त आणि फ्रेश होऊन आराम वगैरे करू आणि मग थोडंसं काहीतरी फिरायला निघू, असं माझा प्लॅन आहे. हे बघा फायनली आम्ही आता या हॉटेलमध्ये राहणार आहोत. हे बघा, हे उलट त्याच्यापेक्षा चांगलं हॉटेल आहे, हॉटेल गॅलेक्सी असं नाव आहे आणि एकदम मस्त हॉटेल आहे. आणि त्या एरियापेक्षा हा एरिया जरा चांगला आहे, तो एवढा खास नव्हता. आणि ते म्हणजे हॉटेलच नव्हतं ऍक्च्युली, ते लग्न कार्य जिकडे होतात तो एरिया होता तो. जर आपण तिकडे कसली व्यवस्था नव्हती, हे एक नंबर दिसते. आणि इकडेच हॉटेल पण आहे ह्यांचं, म्हणून जेवणाची खाण्याची पिण्याची एकदम आता काही चिंता नाही आम्हाला, एकदम मस्त काम झालेलं आहे. आता आम्ही विचार करू, आम्ही जेव्हा पण इकडे येऊ तेव्हा ह्या हॉटेलमध्येच आम्हाला रूम मिळाली पाहिजे, आम्ही तसंच विचार करतो आणि हे फिक्सच करून टाकू आम्ही नेक्स्ट टाइमसाठी. आणि हा बघा समोरच मेन रोड आहे असा. तर आता मस्त सामान वगैरे काढू, एकदम फ्रेश होऊ आणि मस्त पहिला तर चहा ऑर्डर केला, पण आम्ही चहा मागवलेला आहे मस्तपैकी. हा बघा चहा पण मागवलेला आहे, 5 कप चहा मागवलेला आहे. सिल्लोडचा पहिला चहा नाही, दुसरा चहा, एक चहा आम्ही त्या टपरीवर प्यायला, पण तो चहा जास्त चांगला होता, तो टेस्टी होता, तो खूप टेस्टी होता. हा पण आहे, पण हा थोडासा कमी आहे असा आहे, पण मस्त आहे. आता बघा कसं मस्त एरियात आम्ही बसलेलो आहे, रोडच्या बाजूला बसलेलो आहे. इकडे आपलं हॉटेल आहे, हॉटेल बघा भारी दिसते हे बघ. आणि हे बघा दोन्ही कार इकडे पार्किंग केलेले आहेत. हे बघा हे असे सगळे बेड आहेत इकडे, असे सगळे मस्त बेड आहेत. आणि ही रूम आम्हाला मिळालेली आहे, मस्त एकदम रूम आहे, सगळे एकाच ठिकाणी आम्ही ऍडजस्ट होऊ असं आहे, कारण की आम्हाला 2 रूम ऍक्च्युली घ्यायच्या नव्हत्या. वाजलेले आहेत 7 आणि आम्ही बाहेर निघालेलो आहे पुन्हा इकडे बसून चहा पिण्यासाठी फक्त, कारण की हे बघा काय मस्त दिसतं हॉटेल, किती सुंदर सजवलेलं वगैरे आहे. आणि काही कोणाचं लग्न नाहीये, काही नाही, ही कंटिन्यू त्यांची लाइटिंग असते, एवढं मस्त सजवलेलं आहे. आता मस्त चहाची ऑर्डर देऊ, चहा पिऊ, पुन्हा गप्पा गोष्टी करू आणि मग मी सर्वेश संदीप काका आम्ही काहीतरी खायला आणायला आम्ही जाणार आहोत तिकडे, बघू कसं काय ते मिळते. हे बघा जॅकेट पण घातलेलं आहे मी, कारण की थंडी चालू झालेली आहे, थंडी एकदम जबरदस्त थंडी चालू झालेली आहे. आता वाजलेले आहेत रात्रीचे 8 आणि आम्ही हे बघा इथे आलेलो आहे, हॉटेल न्यू प्रीती असं हॉटेल आहे. तिकडून जिथे आम्ही रूम घेतली आहे तिकडून इथे 3 किलोमीटर लांब आम्ही आलेलो आहे. आणि आता इकडून आम्ही 8-10 भाकऱ्या आम्ही बनवून घेतोय तांदळाच्या, त्याच्यानंतर तांदळाच्याच वाटतं, मला एक्झॅक्ट लक्षात नाही, तांदळाच्या भाकऱ्या असतील ते बनवून घेतोय. त्याच्यानंतर 2 झुणका म्हणजे पिठलं 2 ते घेतोय. त्याच्यानंतर 2 इकडे त्यांची स्पेशालिटी आहे टमाटर भाजी म्हणजे टोमॅटोची भाजी, त्या 2. त्याच्यानंतर एक राईस आणि काहीतरी एक वाटतं दाल फ्राय, असं काहीतरी आम्ही सगळं घेतोय. आणि आम्ही आलो तेव्हा एकदम ते म्हणजे फ्रेश सगळं बनवून देत आहेत त्यांनी, पीठ पण आमच्या समोर मळलं वगैरे, सगळं एकदम जबरदस्त एकदम फ्रेश चालू आहे. आता भाजी वगैरे बघू काय चालू आहे मध्ये, ते थोडंसं तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे सगळं आपलं जेवणाची तयारी चालू आहे. तिकडे भाजी, हे काय बनलं पिठलं का? अच्छा, ऍक्च्युली मध्ये एंट्री नाहीये, कारण की त्यांचे रूल्स वेगळे आहेत शेवटी. आणि जे हॉटेलचे मालक आहेत तेच स्वतः जेवण बनवतात आणि किचनवर जाऊ नका, पण टेस्ट खूप भारी आहे. आम्हाला त्यांनी टेस्ट करायला पण दिलं, थोडंसं रस्सा जसा ग्रेव्ही, खूप भारी टेस्ट आहे. तर बघू आता कसं जेवण निघतंय ते. आता जेवण आम्ही घेतलेलं इकडून आणि आता निघतोय, फक्त 3 किलोमीटर जायचंय या बाजूला म्हणजे हॉटेलला जाऊ आणि मस्तपैकी जेवूया. आलेलो आहेत आम्ही आपल्या हॉटेलला, हॉटेल गॅलेक्सी. आता इकडे जाऊया, मस्तपैकी जेवूया आणि आराम करूया, कारण की फक्त 8:30 वाजलेले आहेत. तर मस्तपैकी जेवू, मस्त गोष्टी करू, आराम करू, कारण की उद्या सकाळी जवळजवळ 7:30-7ला उठावं लागेल आम्हाला असं आहे, कारण की तिथे पण थोडंसं देवीला लवकर जाण्याचा प्लॅन आहे. हा बघा हा एंट्रन्स आहे लॉजिंग अँड बोर्डिंगचा. इकडे आलो की इकडे रिसेप्शन आहे. त्यानंतर ह्या बाजूला बघा हा
एक हॉल आहे पार्टी बिर्टी छोटंसं. तिकडे ऑलरेडी हॅप्पी रिटायरमेंटचा बोर्ड पण लागलेला आहे. आणि हा बघा असा खालून जायचा रस्ता आहे. असा हा रस्ता आहे. आम्हाला खाली रूम मिळालेली आहे कारण ही मोठी रूम आहे म्हणून. बघा आम्ही सगळे असे बेडवर बसलेलो आहेत कारण की खाली बसायची आमची हिंमत नाहीये, एवढं थंड आहे. आणि ही आहे टोमॅटोची भाजी आणि हे आहे पिठलं. आजपर्यंत खाल्लेलं सगळ्यात बेस्ट पिठलं ते आज खातोय मी. जबरदस्त एकदम. म्हणजे आजपर्यंत कधीच नाही एवढं भारी खाल्लं आणि इतकं भारी येते. आणि या अशा भाकऱ्या आहेत एकदम ताज्या फ्रेश बनवलेल्या. त्याच्यामध्ये भात आहे. इकडे कांदा चिरतोय आम्ही. इथं आता मस्त जेवूया एकदम सुखाने. हा बघा आम्ही आता या एवढ्या एरियातला सगळा कचरा गोळा केलाय. त्याच्यानंतर आम्ही 2-4 काड्या अशी छोटी छोटी लाकडं टाकून दिली मध्ये. आणि आता आम्ही पेटवतोय शेकोटी कारण की थंडी आहे. सगळ्यांनी स्वेटर घातलेली आहेत. मस्त शेकोटी पेटवू. शेकोटी संपली का डायरेक्ट रूम मध्ये जाणार आणि झोपणार. म्हणजे झोपणार नाही, आराम करणार, गप्पा गोष्टी करणार. ही बघा आमची शेकोटी आता संपायला पण आलेली आहे. 5 मिनिटात शेकोटी संपून जाणार आहे. आता वाजलेले आहेत रात्रीचे 9:45 आणि आम्ही शेकोटी वगैरे झाली, संपली शेकोटी. आणि आता पुन्हा रूम मध्ये आलेलो आहे कारण की आता लगेच झोपणार नाही. थोड्याशा गप्पा गोष्टी करू अर्धा-1 तास अजून आणि मग झोप आली की झोपून जाऊ असा प्लॅन आहे. आणि उद्या सकाळी लवकर उठायचंय. म्हणजे जवळजवळ लवकर नाही, जवळजवळ 7-7:30ला आम्ही उठून जाऊ आणि निघायचंय 9च्या आसपास आम्ही इथून निघणार आहोत देवीला जायला. आणि मग तिकडे 10च्या आसपास पोहोचू कारण की 35 किलोमीटर फक्त आहे. तर आता हा ब्लॉग पण आपण इथेच एंड करूया. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलच्या सपोर्टसाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा. तरच तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कीप रायडिंग.